नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बळीराम घुले पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण येवला येथील शेतकरी यांच्या रेशीम शेतीवर भेट द्यायला आलो आहे. याच्यामध्ये आपण आता कोशावस्था सुरू झालेली आहे आळ्यांची. तर हे बघा, अशा प्रकारे कोश बनवत आहेत. मला अक्षरशः म्हणजे रडकुंडीवर आलेली ही गोष्ट पाहून की आपले शेतकरी ही गोष्ट केव्हा शिकतील. हे पहा फोटो आता मी रस्त्यातून घेतला, म्हणजे गाडी थांबवली मी. हे आमच्या बळीरामला सांगितलं, बळीराम गाडी थांबवा. याच्यामध्ये कोश तयार करायला सुरुवात झालेली आहे आणि आळ्यांनी जवळपास धागे अर्धे अर्धे विणणं सुरू केले. आता ह्या कोशामध्ये आपल्याला आळी कोश विणताना स्पष्ट दिसत आहे. पण हा शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठा मूर्खपणा आहे. अरे ते अवशेष आहेत ते तुमच्या जमिनीत सेंद्रिय घटक म्हणून तुमच्या जमिनीत राहिले पाहिजे. ते शेतीचा पहिला आणि शेवटचा नियम असा म्हणते का जो तुमच्या जमिनीची निघला तो तिथंच गाडला गेला पाहिजे. 11 युनिट दिलेले गडिंग्लज, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, त्याच्यानंतर हिंदपूर, मैसूर, कोल्हापूर. तर त्यांच्याकडून मी अंडे मागणी करतो. शेतकऱ्याची ऑर्डर आली की तुम्हाला तुमचं पण आला. नाही, हे कोर्स बनल्यानंतर कुठे? जालना मार्केट आहे. जालना मार्केट पहिलं बँगलोरला विकत होतो आम्ही 17-18 पर्यंत. मग 17-18 मार्केट झालं जालना, मग आता जालना. तर काय म्हणजे परवडण्यासारखे हो सर, आजचे रेट 70-80 रेट आहे सर क्विंटलचे. 70,000 70,000 84 गेला सर, 83 गेला बीडला आणि 72 आणि 75 इथं जालना गेला. व्हेरी गुड. थोडं ए क्वालिटी, बी क्वालिटी, सी क्वालिटी त्याच्यामध्ये, त्याच्यावर भाव डिपेंड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर 2014 पासून तुम्ही आहात, म्हणजे तुम्हाला काहीतरी आता याच्यातली लाईन लागली. 100% लाईन लागली म्हणजे माझे आता एक्सपर्ट, बिलकुल म्हणजे फुल एक्सपर्ट. बाकी विशेष नाही. आणि असं काही नाही की म्हणजे मी हे कदरलोच नाही. कसं बी आपले 2 महिन्याला 60-70 लाख, कधी 2 लाख, कधी 50,000, जसं निसर्गाच्या हिशोबावर थोडं. आता हे करते, मग केलं आम्ही. थंडीमुळे थोडा वेळ लागला याला, नाही तर 21 दिवसात पूर्ण फायनल आहे. आज आमचे 27-28 दिवस घेतले. आळशी होऊन जातात ना थोडस, ते जरा थंडी वाजते, खाणं पिणं त्यांचं पचणं वगैरे थोडस जरा. 11 वाजल्यापासून 10 वाजल्यापासून पाला खायचे ते 4 वाजेपर्यंत. मग रात्री पूर्ण पॅक करा, काही करा. ते पालच खात नव्हते रात्री. मग रात्री टाकायचं कामच करीत नव्हतं. एका टाइम पाला टाकायचा. गुड. ऋषीधर भाऊ, धन्यवाद.